येते. मित्रांनो नमस्कार, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण नवीन लागवड दाखवतोय मी तुम्हाला डाळिंबाची, आणि त्याच्यातलं आंतरपीक दाखवतोय. हे बघा, हे डाळिंबाची आता जस्ट लागवड केलेली आहे आणि ह्यालाच मल्चिंग करून इथं मिरची लावलेली आहे मध्येच. कशा बघा मित्रांनो मिरची आंतरपीक आहे मित्रांनो. हे याचं मेन उत्पन्न म्हणलं तर डाळिंब आहे, पण डाळिंबामध्ये आंतरपीक घेऊन हे मिरची लागवड केलेली आहे मित्रांनो. म्हणजे एकाच पिकावरती न राहता त्याच्यामध्ये अजून आंतरपीक घेऊन तुम्हाला दुसरं बरंच काय करता येतं मित्रांनो. तर अशा पद्धतीनं कोणाचं तर चांगलं मार्गदर्शन घेऊन, चांगल्या शेतकऱ्याची माहिती घेऊन, असेच नवीन व्हिडिओ बघून नवीन नवीन गोष्टी करत राहणं आणि नवीन गोष्टीची आयडिया घेत राहणं गरजेचं आहे. हे बघा डाळिंब किती छान डाळिंब आहे. कसा कलर आहे त्याचा बघा, आणि त्याची फुटवेची संख्या पण बऱ्यापैकी आहे. फुटवे पण चांगले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये खतं घातलेली बघा, हे शेणखत आहे. ते प्रत्येक शेणाचे असे खड्डे करून शेणखत घेतलेले आहेत. हे बघा इथं पण शेणखत आहे, आणि ठिबकच्या नळ्याचे तोंड हे असे ठेवलेले आहेत त्यांनी. हे 12 बाय 5 फूट अंतर आहे लागवड आहे मित्रांनो. ही जी 12 बाय 5 अशा पद्धतीमध्ये ही लागवड केलेली आहे डाळिंबाची. पण मस्त आहे क्षेत्र बघा, कुठं घाण नाही, काय नाही, काय नाही, एकदम स्वच्छ आहे. तुम्हाला सांगतो प्लॉट मित्रांनो, एक नंबर प्लॉट आहे. कसलीच घाण नाही मित्रांनो, तुम्हाला कुठंही घाण दिसत नाही. बघा कुठं वरपर्यंत बघताय तुम्ही पण. आणि असं ते जेवढं डाळिंब आहे, अशा डाळिंबाला पूर्णपणे कंपाऊंड केले पूर्ण. हे बघा तुम्हाला दिसत असेल, पूर्णपणे कंपाऊंड आहे याला. ह्या कंपाऊंडमुळे काय होतं माहिती आहे का, एक नवीन येणार कुठलाही प्राणी असेल तर थोडं संध्याकाळच्या टायमात घाबरतो आणि पुढे येत नाही. ह्याच्यासाठी हे कुंपण खूप महत्त्वाचं आहे बरं का मित्रांनो. आणि तुम्हाला तर माहिती आहे, शेतीमध्ये बऱ्याच गोष्टीची अडचणी असते. आता नवीन म्हणलं तर डुकरं आहेत, कुत्रे असतील. कुत्री कमी आहेत, पण डुकरं खूप नुकसान करतात. डुकरापासून सुरक्षा ठेवणं किंवा सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. पिकाचं नुकसान जास्त करतात, जास्त प्रमाणामध्ये करतात. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये पहिली शेतकऱ्यांनी काय केलं माहिती आहे का, की हे बघा, हे जिथं डाळिंब लावलंय त्याच्यातच मेथी पण लावलेली आहे. बघा आता मेथी दिसत असेल तुम्हाला लहान प्रमाणामध्ये. मेथीची पण लागवड ह्यांनी केलेली आहे. परत ही एक हिरव्या कलरची आता ही भाजी आहे, ही पण इथं आतमध्ये लावलेली आहे. शेतीचा नाद असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर नाद केला, नादच पुरा करावा लागतो. त्याच्यामध्येच अजून तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो, कशी आहे शेती बघा. आतमध्ये परत मिनी स्प्रिंकलर लावून ठेवलेलं आहे. ठिबक हातरलेला आहे. आणि मित्रांनो, शिस्त तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो. हे बघा लाईन कशा आहेत, एकदम सरळ, कुठंही इकडे इकडे नाहीये, एकदम सरळ आहे. हे बघा तुम्ही, आपण आता बरोबर शेवटच्या पॉईंटवर उभारलोय, तर तुम्हाला दिसत असेल 2 सऱ्यामधलं अंतर, लागवड एकदम ॲक्युरेट धुरीमध्ये किंवा वळिंब्यामध्ये जर म्हणतो त्या प्रकारामध्ये सगळं लावलेलं आहे. तिरकं जरी बघितलं तर ते तसं दिसतं, आणि सरळ जर बघितलं, हे बघा आता तुम्ही बघा, हे इथे एक झाड आहे, बरोबर तिथं झाड आहे. ते बघा झाडाची लागवड पण कशी केलेली आहे, एकदम लाईन टू लाईन दिसतं कसं हे बघितलं तर. अशा पद्धतीमध्ये मित्रांनो ही लागवड केलेली आहे. खूप छान अशी लागवड आहे मित्रांनो. शेती करा, शेतीमध्ये भरपूर असं उत्पन्न घ्या, मार्गदर्शन घ्या, नियोजन करा.
नियोजनाने शेती करा मित्रांनो, कधीच लॉस होणार नाही तुमचा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.